श्रीमंत शाहू महाराज छत्रपती साहेब या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष कार्यमंत्री हसन मुश्रीफ साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले नामदार प्रकाशरावजी आंबेडकर साहेब, राष्ट्रीय काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील साहेब, या निमित्तानं उपस्थित असलेले खासदार विशाल पाटील साहेब, माननीय चंद्रदीप नरके साहेब, आमदार जयंत आसगावकर साहेब, आपल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संपतराव पवार पाटील साहेब, चंदगडचे माजी आमदार राजेश पाटील साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील साहेब, माजी आमदार के.पी. पाटील साहेब, सुजित बिनचेकर साहेब, या कार्यक्रमाला ए.वाय. पाटील साहेब, बाबासाहेब पाटील असोर्लेकर, ग्रामीण जिल्हा अध्यक्ष भाजप नाताजी पाटील, जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा अध्यक्ष डी.जी. भास्कर साहेब, कम्युनिस्ट पक्षाचे दिलीप पवार साहेब, आपले विठ्ठलराव खोराडे साहेब, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व्ही पाटील साहेब, जिल्ह्यातून आलेले सर्व पक्षाचे नेते, उपस्थित सर्व माता भगिनी, बंधू भगिनींनो, या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे बंधू तुकाराम पाटील अण्णा, आमचे सर्व कुटुंब, आज हा माझा वाढदिवस तुम्ही 75वा साजरा केलात, त्याबद्दल मी माझ्या वतीनं सर्वांचं मी आभार मानतो, सर्वांना मनस्वी मी धन्यवाद देतो। या सोहळ्यासाठी विविध भागातून आलेले सर्व पत्रकार, छायाचित्रकार, सर्व नेते मंडळी, आज मी 75 वर्ष वाढदिवस साजरा करण्यासाठी, खरं म्हणलं तर मी मुश्रीफ साहेब आजपर्यंत कधीच वाढदिवस साजरा केला नाही। आज पहिला म्हणजे बॅकलॉग भरून काढल्यासारखं झालं आहे सगळ्यांचा। आणि मला या जडणघडणीत माझी आई जनाई यांनी फार श्रेय घेतलं। लहानपणी आम्ही दोघं भाऊ आणि वडील 10व्या वर्षी वारले, आमचे भाऊ 14 वर्षाचे, आम्ही तसे लहानच होतो। परंतु आमचे काका राशिवड्याचे एकनाथ दानोबा पाटील हे आलेत मत्तीला आणि त्यांनी आमचं इथं शेतीचं सर्व सुरळीत लावून दिलं। याच दरम्यान आमच्या गावातील बाबूराव पुंडलिक पाटील, भगवान बळवंत पाटील, आनंदा शंकर पाटील या जुन्या नेत्यांनी मला ग्रामपंचायतला उभा करून उपसरपंच केलं आणि राजकारणाची माझी त्यापासून सुरुवात झाली। त्यानंतर कैलासवासी वसंतदादा पाटील, खासदार बाळासाहेब माने, श्रीपतराव बोंद्रे दादा, माननीय एस.आर. पाटील, स्वर्गीय एस.आर. पाटील, आनंदराव पाटील सुयेकर साहेब, स्वर्गीय अंशीकर गुरुजी, स्वर्गीय शामराव अण्णा पाटील साखराळे, या सगळ्यांनी मला मदत करून यापर्यंत इथंपर्यंत आम्हाला पोचवलं। मी मला स्वतःला भाग्यवान समजतो।
की काहीही नसतात आम्ही इथंपर्यंत पोचू शकलो, याचं खरं श्रेय जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनी यांच्या सगळ्यांच्यामुळेच मी ही वाटचाल करू शकलो. माझ्या वाटचालीत सर्वजण आमचे स्थानिक नेतेसुद्धा माझे सहकारीसुद्धा आहेत. काम करत असता काही कुणाचं मी संस्था मेन समजून काम करत होतो, म्हणूनच मी स्थिरपणानं काम केलं. आपल्या या सोहळ्यासाठी गेले महिनाभर कुंकुमार्चन असेल किंवा आपले गोकुळ भाग्यश्री असेल, गोकुळश्री असेल, या सर्व संघटनांचे आमचे दूध संघाचे सर्व संचालक, माननीय चेअरमन आदरणीय डोंगळे साहेब, आमचे सर्व सहकारी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करून मला पुढं काम करण्याची संधी दिली. नरके साहेब बोलता बोलता म्हणले 75 वर्षाची आठ माझ्यासाठी नाही, पुढची वाटचाल करायला. परंतु नरके साहेब रशियात 75 वर्षे झाली की मग त्यांना सत्तेवर बसवत असतात माणसं, अनुभव आलेला असतोय म्हणून. किंवा जर्मनमध्ये 80 वर्षाचं झाल्यानंतर पोप गुरु म्हणजे धर्मगुरू करायला परवानगी असते. म्हणजे अजून मी धर्मगुरूसुद्धा होणार आहे. आणि त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. मी माझ्या जीवाभावाच्या सगळ्या माणसांना मी धन्यवाद देतो. आपण माझ्या या 52 वर्षाच्या काळात ज्याने सहकार्य केलं. मी दूध संघात काम करत असता आदरणीय चुयेकर साहेब यांनी मला पहिल्यांदा संधी दिली. त्या संधीचं मी सोनं करत त्यांच्याबरोबर काम केलं. आता शशी पाटील माझ्याबरोबर आहेत. अशा पद्धतीनं मी एकेका पिढीत चंद्रीप नरकेसाहेब तुमच्या पिढीत मी तुमच्या आजोबाबरोबर काम केलं, तुमच्या चुलत्याबरोबर काम केलं, तुमच्याबरोबर केलं, आता तुमच्या मुलग्याबरोबर करणार आहे, 4थ्या पिढीबरोबर. हे तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपण जे मला सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. आपल्या या शिंदेसाहेबांना सांगतो मी की शिंदेसाहेब ह्या मैदानावर तुम्ही एक वेळ येऊन गेला आहे. मुश्रीफ साहेब ह्या मैदानाला महाराष्ट्राचे 7 मुख्यमंत्र्यांनी इथं भेट दिली या मैदानाला. पहिल्यांदा वसंतदादा आले, शिंदेसाहेब आले, आपले विलासराव देशमुख आले, शिवाजीराव पाटील निलंगेकर आलेत, आपले कराडचे चव्हाण साहेब आले. आणि अशा पद्धतीनं आपले 7 मुख्यमंत्र्यांनी या मैदानाला पाय लागलेत. आम्ही सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी सगळ्यांचा आभार मानतो. आता माझी एकच इच्छा आहे आता शेवटची की श्रद्धा ठेवून मी इथून पुढे सुद्धा दूध उत्पादकांची, जनावरांची सेवा करणार आहेत. पहिल्यांदा सांगितलं मुश्रीफ साहेबांनी की वासरू संगोपन योजना, ही योजना मुश्रीफ साहेब माझ्या डोक्यात कशी आली. सकाळी फिरत असता ही वासरं लहानपणी 500 रुपयाला विकाय जात होते बाजारला. मी लक्षात आल्यानंतर आमच्या सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली, त्याच्यावर काय उपाय आहे का विचारलं. त्यावेळेला तिने सांगितलं वासरू जतन करण्याला तुम्ही जर अनुदान दिलं लोक निश्चित पळतील. आणि त्या पद्धतीनं झालं. आता कोट्यावधी रुपये आम्ही त्या योजनेला अनुदान देतो. आणि आपण त्या पद्धतीनं त्या वासराचाच आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे अशी मी आपल्याला विनंती करतो. शेवटी मी सर्वांनी हा माझा सत्कार केलात
आणि मला कार्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली, उत्साह निर्माण केला, त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद देतो. आणि आता एक माझं काम मुश्रीफ साहेब आहे, आता शेवटचं कचरा व्यवस्थापनातून कचऱ्यातून बायो CNG प्रकल्प सुरू करण्याचा माझा मानस आहे. तो आता मी प्रपोजल पाठवलेला आहे केंद्र सरकारकडं. 30 कोटीचा हा प्रकल्प आहे आणि 25 कोटी शासन अनुदान देणार आहे आणि 5 कोटीचं भांडवल उभा करून हा प्रकल्प मी भविष्यात उभा करून पर्यावरणाला किंवा जो कचरा रस्त्यावर पडलेला असतो त्याला न्याय देण्याचं काम करण्याचं माझं मानस आहे आणि तो मी निश्चितपणाने करू असं या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगून आपण माझा सत्कार केला. अरुणराव डोंगळे यांनी माझ्या अमृत महोत्सवी समितीचं अध्यक्षपद स्वीकारलं. माननीय बंटी पाटील साहेबांनी त्याला चालना दिली आणि त्या पद्धतीनं मी सर्व व्यवहार केलेत आणि सर्व कार्यकर्ते राबलेत. त्यांनी हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं राबवला, त्याबद्दल मी सर्वांचं आभार मानून मी माझं 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.